नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी आप्पा हत्नुरे. आज आपण प्रस्तावना, त्यालाच आपण उद्देशपत्रिका किंवा नांदी असं म्हणतो. ओके, तर प्रस्तावना हा टॉपिक आज आपण बघणार आहोत. तर प्रस्तावना या टॉपिकवर आजपर्यंत सगळ्यात जास्त जर प्रश्न बघितलात या टॉपिकवर तर काय रे, तर सगळ्यात जास्त 42वी घटनादुरुस्ती म्हणजे प्रस्तावनेमध्ये आजपर्यंत एकदाच घटनादुरुस्ती झालेली आहे, ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती 1976. ओके, तर त्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत. म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनुसार कोणकोणती शब्द ही प्रस्तावनेमध्ये ॲड करण्यात आलीत किंवा समाविष्ट करण्यात आली त्यावर प्रश्न विचारलेत. समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता किंवा अखंडता त्याला म्हणतो आपण, म्हणजे एकता नव्हे, असे 3 शब्द कोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता. ओके, त्याला आपण अखंडता पण म्हणतो, पण एकात्मतेला एकता म्हणता येणार नाही. असे हे 3 शब्द आपल्या प्रस्ताविकेमध्ये ॲड करण्यात आली, समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तर त्या 42व्या घटनादुरुस्तीवर जास्तीत जास्त प्रश्न आहेत किंवा प्रस्तावनेला काय म्हणतात. ओके, कोणी कोणी काय काय म्हणलेले आहे आतापर्यंत कमेंट किंवा क्रम असेल. म्हणजे प्रस्तावनेमध्ये सुरुवात कशापासून? न्यायापासून होते. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता जे काय आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर काय येते? न्याय वगैरे, त्यावर प्रश्न विचारले. किंवा मग उद्देशपत्रिका घटनेचा भाग आहे की नाही याबद्दल जे 3 खटले झालेले आहेत महत्त्वपूर्ण. ओके, म्हणजे इतर खटलेही झालेले आहेत, पण 3 महत्त्वपूर्ण खटले, जसं बिरबल युनियन खटला 1960चा आहे, त्यात भाग नाही असं म्हणलं आहे, त्यावर प्रश्न. केशवंत भारती खटला 1973, त्यामध्ये काय सांगितलं आहे की पूर्वीचं मत फेटाळून सांगितलं की प्रस्ताविका घटनेचा भाग आहे असं म्हणलेलं आहे. आणि त्यानंतरचा खटला भारतीय जीवन विमा खटला 1995, त्यामध्ये प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचं स्पष्ट केले. म्हणजे मला मग सांगायचं की खटल्यावर पण प्रश्न आलेले आहेत की या 3 जी खटले आहेत त्या 3 खटल्यावर प्रश्न आलेले आहेत. आणि प्रस्ताविका जो काय आपली प्रस्ताविका आपण कोणाकडून, कोणत्या देशाकडून घेतले त्यावर पण प्रश्न आलेले आहे. अमेरिकेकडून आपण प्रस्ताविका घेतलेली आहे किंवा कोणत्या देशाची ही संकल्पना आहे, तर अमेरिकेची आहे, त्यावर पण प्रश्न आलेले आहे. किंवा काय विचारले रे, तर प्रस्ताविकेची संकल्पना आपण अमेरिकेकडून जरी घेतली तरी त्यातला कंटेंट जो आहे त्यावर विचारतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं आहे ते कधी मांडले, केव्हा मंजूर झाले त्यावर विचारतात. 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलेलं आहे, 22 जानेवारी 1947 रोजी मंजुरी मिळालेली आहे, त्यावर प्रश्न विचारतात. किंवा मग अजून कशावर विचारतात रे, म्हणजे भारताचं जे काय धर्मनिरपेक्षता आहे की बाबा जर प्रस्ताविकेच्या म्हणजे याच्या प्रस्ताविकेमध्ये आपण नंतर धर्मनिरपेक्षता हा शब्द टाकला, पण अगोदर होतं का बाबा, तर होतं. तर धर्मनिरपेक्षता हे 25 ते 28 जे मूलभूत हक्काच्या रूपामध्ये आपण ते पूर्वीपासून निर्माण केलेलं आहे. मग भारताच्या निधर्मीपणाला एक मोझेक फ्रेम असं म्हटलं जातं आहे, असा एकदा प्रश्न पण विचारलेला आहे. कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मनाने स्वतंत्र राहतात, म्हणजे वेगवेगळे धर्म आहेत तरी देखील ती स्वतंत्र राहतात. ओके, मनानं एकत्र राहतात, कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात किंवा सामान्य माणसाला ते एकत्र आणते. आणि कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्यधर्माचं स्थान नाही. काय, भारत हे काय धर्मनिरपेक्ष राज्य आहे. कोणत्याही धर्माला काय म्हणजे कुठल्याही धर्माला मोटिवेट करत नाही किंवा कुठल्याही धर्माला प्रमोट करत नाही. भारत हे काय धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, म्हणून भारताला एक मोझेक फ्रेम प्राप्त आहे असंही म्हणलं जातं आहे. ओके, तर त्यावर पण प्रश्न विचारतात. म्हणजे भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, धर्मविरोधी नाही आणि धर्मनिरपेक्ष आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यावर पण प्रश्न विचारलेले आहेत. ओके, मी प्रश्न बघूनच सांगतोय. आणि क्रम कशावर विचारतात रे, जास्तीत जास्त मला आत्तापर्यंत सांगितलं की कशावर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हा क्रम, किंवा विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचा क्रम, किंवा मग सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य याचा क्रम, याच्यावर प्रश्न विचारली गेलेली आहेत. मग किंवा गणराज्य म्हणजे काय बाबा, गणराज्यावर प्रश्न विचारलेला आहे. गणराज्य म्हणजे नेमकं काय असते की भारतामध्ये गणराज्य आहे म्हणजे याचा अर्थ काय, भारताचे राष्ट्रपती हे निश्चित कालावधीसाठी निवडून दिलेले जातात, त्याला आपण गणराज्य असं म्हणतो. त्यावरही प्रश्न विचारली गेलेली आहेत, लक्षात. किंवा मग काय रे, प्रस्ताविकेबद्दल जी काही 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जी की कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही, त्यावरही प्रश्न आलेले आहे. किंवा मग प्रस्ताविका न्यायप्रविष्ट आहे का नाही बाबा, नाही, तर प्रस्ताविका ही न्यायप्रविष्ट नाही, त्यावर पण प्रश्न आजपर्यंत आलेली आहेत. याला सोडून जर बघितला तर प्रश्न खूप कमी आहेत. ओके, आणि कमेंट जे आहेत वेगवेगळ्या लोकांची जी कमेंट आहेत कशाबद्दल, प्रस्ताविकेबद्दल, की अत्यंत महत्त्वपूर्ण भाग कोणी म्हणले, न्यायमूर्ती सिकरी असतील. किंवा मग हिदायतुल्ला यांनी काय म्हणलं, सरनामा हा आपल्या संविधानाचा आत्मा असून तो राजकीय समाजाच्या प्रारूप कथन करतो, हे म्हणलेलं आहे, त्याच्यावर प्रश्न असेल. किंवा घटनेचं ओळखपत्र नाना पालखीवाला असतील, म्हणजे नानी पालखीवाला वगैरे, त्यांच्यावर प्रश्न विचारले. म्हणजे या कमेंट्सवर वगैरे जे काय आहे ते प्रश्न विचारलेली आहेत. म्हणजे ही एवढ्या गोष्टी जर माहिती असतील तर इझिली आपण काय प्रश्न टॅकल करतो. एवढ्याच स्वरूपामध्ये आजपर्यंत प्रश्न आलेले आहेत. म्हणजे जर समजा
प्रस्ताविकेचे कीवर्ड्स म्हणलात तर वेगवेगळे कीवर्ड्स आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सार्वभौम, गणराज्य, धर्मनिरपेक्षता. पण यापैकी जास्तीत जास्त प्रश्न या कीवर्डपैकी धर्मनिरपेक्षता आणि गणराज्य यावरच जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत. आणि प्रस्ताविकेची जी घटनादुरुस्ती आहे 42वी प्रस्ताविकेमध्ये आजपर्यंत एकदाच घटनादुरुस्ती झालेली आहे, त्यावर प्रश्न आलेली आहेत. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. पण आता आपण ॲक्च्युअल प्रस्तावना बघू. बघा, हे सांगण्याच्या अगोदर सांगतो की मित्रांनो, बरेच दिवस झाले मी या आपल्या ॲडिओ प्लॅटफॉर्मवर आलेलं नाही. ओके, काही थोडंसं तब्येत वगैरे बरोबर नसल्यामुळे मी आलेलं नाही, तर मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. आणि सर्वांनी आपला जो काय टेलिग्राम चॅनल वगैरे आहे तर तो सर्वांनी काय जॉईन करावा. जे काय आपले यूट्यूब चॅनल वगैरे आहेत त्यावर पण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला काय जी काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते कळत जातील आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला समजत जातील. ओके, तर बघा प्रस्तावना. आता प्रस्तावनामध्ये अमेरिकेच्या घटनेत सर्वप्रथम प्रस्ताविका देण्यात आलेली आहे. ओके, तर तिथूनच आपण ही कन्सेप्ट घेतली. पण जो काय डेटा आहे, जो त्यामधला जो काय मधला डेटा आहे तो कोणी तयार केलेला आहे, तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेला आहे. त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आहे. कधी 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडले आणि त्या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनला घटना समितीने, संविधान समितीने 22 जानेवारी 1927 रोजी मान्यता मिळाली. पण त्यांच्या ठरावात नेमकं काय होतं आणि मग नंतर कसं कसं चेंजेस होत गेले हे माहीत असणं गरजेचं आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठराव मांडला त्यावेळेस जी काय आपले कीवर्ड्स होते महत्त्वाचे, त्यात सार्वभौम, स्वातंत्र्य, गणराज्य हे शब्द होते. तर मूळ घटनेत थोडा बदल करण्यात आला आहे. म्हणजे ठरावात काय होतं, सार्वभौम, स्वातंत्र्य, गणराज्य असे 3 शब्द होते. तर मूळ घटनेत काय केलं, सार्वभौम, लोकशाही, गणराज्य केले. म्हणजे स्वातंत्र्याच्या जागी काय घेण्यात आलं, लोकशाही घेण्यात आलं. नंतर 42व्या घटनादुरुस्तीनं रचना कशी झाली बघा. तर 42व्या घटनादुरुस्तीनं या कीवर्ड्समध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता ॲड करून आता सध्या रचना कशी आहे, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षता, लोकशाही व गणराज्य अशी रचना आहे. लक्षात. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनमध्ये मूळ ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनमध्ये काय होतं तर सार्वभौम, स्वातंत्र्य, गणराज्य अशीच रचना होती. हे मात्र लक्षात आलं पाहिजे. ओके, आणि जे काय आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलेलं आहे त्यामधल्याही गोष्टीवर कदाचित प्रश्न येऊ शकतो, तर त्यावर पण विचारू शकतात. तर पंडित नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावात स्वतंत्र भारताची सर्व सत्ता अधिकार जनतेकडून प्राप्त होतील हेही त्यात देण्यात आलं होतं. भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समता दिली जाईल असंही त्यांनी मांडलेल्या प्रस्ताविकेमध्ये होते. आणि त्यांच्या याच्यामध्ये नसणारा शब्द जो काय बंधुता, नंतर आपण ते समाविष्ट केलेलं आहे. याही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ओके, आणि त्यानंतर बघा लक्षात घ्या, तर या प्रस्ताविकेच्या पृष्ठाची रेखावट आणि सजावट कोणी केले तर बेहोर राम मनोहर सिंह यांनी केलेलं आहे. त्याचं कॅलिग्राफी जे काय आहे ते सुलेखन जे आहे ते कोणी केले, प्रेम बिहारी नारायण राज यादव यांनी केलेलं आहे. आणि या प्रस्ताविकेच्या चारही बाजूला, प्रस्ताविकेचे जे 4 बाजू आहेत, प्रस्ताविकेचा उजवी साईड, डावी साईड म्हणजे वरच्या आणि खालच्या साईडला काय आहेत रे, तर सरनाम्याच्या पृष्ठाच्या म्हणजे प्रस्तावनेच्या पृष्ठाच्या 4 कोणाच्या बाजूस 4 प्राण्याची रेखाचित्रे आहेत. कोणकोणत्या प्राण्याची रेखाचित्रे आहेत असे विचारू शकतात. तर कोणती आहेत, हत्ती, घोडा, बैल, सिंह असं आहे. हत्ती, घोडा, बैल, सिंह हे आहेत. आणि भारतीय विधिमंडळाच्या सगळे जे 1773 पासून 1935चे कायदे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा 1919च्या कायद्यामध्ये प्रस्तावना देण्यात आलेली आहे, ते लक्षात ठेवा. प्रस्ताविका हा महात्मा गांधीच्या करे माझ्या स्वप्नातील भारत उभारण्याचा प्रयत्न म्हणजे ही प्रस्तावना आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण प्रस्तावना कोणत्या देशाकडून घेतलं रे, अमेरिकेकडून, हे मात्र लक्षात ठेवा बरं का. आणि आपल्या प्रस्तावनेची सुरुवातही वी द पीपल याच्यापासून आहे. म्हणजे त्यांची पण वी द पीपल आहे, म्हणजे त्यांच्याकडूनच हे वी द पीपल आपण घेतलेलं आहे. आम्ही भारतीय लोक, म्हणजे याच्यातून तुम्हाला काय कळतं आहे की आम्ही भारतीय लोक, यातून काय कळतं रे तुम्हाला की प्रस्तावनेची सुरुवात आम्ही भारतीय लोक आहे, यातून लोक हेच सत्तेचे अंतिम स्रोत असल्याचं स्पष्ट होते. जनता ही सार्वभौम आहे. ओके, हे याच्यावरून कळतं आहे. आणि रुसोचं तत्त्व देखील आपण भारतीय घटनाकारणे स्वीकारल्याचं यातून दिसतं आहे, लक्षात घ्या. ओके, तर प्रस्तावनेनंतर बघा, प्रस्तावनेमध्ये बऱ्याच अजून गोष्टी महत्त्वाच्या आहेत. संविधान सभेनं स्वीकारलेल्या घटनेला सुसंगत आणि अनुसरून प्रस्ताविका आहे नाही हे तपासून घटनेचा संपूर्ण मसुदा तयार झाल्यानंतरच प्रस्ताविका राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. म्हणजे सगळ्यात पहिलं प्रस्ताविका, नंतर मग बाकी घटना लिहिली का रे, पूर्ण मसुदा तयार झाल्यानंतर शेवटी मग काय करण्यात आली, प्रस्ताविका तयार करण्यात आली. ओके,
प्रस्तावना ही एकमेव अशी बाब आहे जी संविधान सभेत चर्चा आणि मतदानाविना पारित करण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे प्रस्ताविका ही चर्चा आणि मतदानाविना पारित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बाब आहे, लक्षात घ्या. आणि सरनामा घटनाकर्त्यांनी कायदेशीर मान्यता दिली, म्हणजे सरनाम्याला घटनाकर्त्यांनी देखील कायदेशीर मान्यता दिली आणि घटनेचा भाग आहे असं घटनाकर्त्यांनी मान्य केलेलं होतं. ओके, घटनेची भाषा संदिग्ध असल्यास वैधानिक अर्थ लावण्याचा प्रस्तावनेला वापर करता येतो. म्हणजे जर घटनेला तुम्हाला संदिग्ध अर्थ निघत असतील तर त्यावेळेस तुम्ही प्रस्तावनेचा वापर करू शकता, प्रस्तावनेचा अर्थ लावण्यासाठी वापर करता येईल. ओके, तर ॲक्च्युअल प्रस्तावना काय आहे ते वाचून घेऊ आपण एकदा. बघा, भारतीय घटनेची प्रस्ताविका, सध्याची प्रस्ताविका कशा प्रकारे आहे तर त्यात काय आहे ते मी वाचतो. बघा, अगदी शांततेनं ऐका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. ओके, हे आपलं मूळ म्हणण्यापेक्षा जे काय बदल झाल्यानंतरचे काय प्रस्ताविका आहे तर ही प्रस्ताविका आपली घटनेची प्रस्ताविका आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर प्रस्ताविकेमध्ये आपण एकदाच घटनादुरुस्ती झालेली आहे, ते पुन्हा मी रिपिटेशन करतो. 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार आपल्या घटनेमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्षता आणि काय टाकण्यात आलेलं आहे, एकात्मता हे ॲड करण्यात आलेले आहेत. हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण याच्यापूर्वीही घटनाकर्त्यांनी, म्हणजे घटनाकर्त्याच्या वेळेस के.टी. शहा यांनी मात्र समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे आपल्या घटना समितीमध्ये सुचवलं होतं की प्रस्ताविकेमध्ये ॲड करा, पण त्यावेळेस मात्र त्यांना नाकारण्यात आलं. हे मात्र लक्षात राहिलं तर बेस्ट राहील. ओके, त्यानंतर बघा, आता प्रस्ताविका जी आहे, प्रस्ताविकेमध्ये घटनेच्या अधिकाराचा स्रोत भारतीय जनता दाखवते. राष्ट्राचं स्वरूप म्हणलं तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे. घटनेची स्वीकृती देखील या आपल्या प्रस्ताविकेत दाखवते. आता मी जे वाचलं आहे त्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत केले, हे पण तारीख पण आहे त्यात. घटनेची वैशिष्ट्य पण दिली आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता वगैरे. ओके, तर आता यानंतर आपण प्रस्ताविकेचे काय भाग बघू की घटनेचा भाग आहे की नाही प्रस्ताविका, आणि आतापर्यंत कोणकोणती खटले घडलेली आहेत आणि त्यामध्ये काय महत्त्व आहे, त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर बघा, खटला देतात आणि त्यामध्ये भाग आहे की नाही. पण तुम्हाला मूळ हे लक्षात घ्या की घटनाकर्त्यांनी प्रस्ताविका भाग आहे म्हणले की नाही रे, आहे म्हणलेलं आहे. पण आता नंतर तरी पण प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही. पहिला खटला घडला आहे बेरुवारी युनियन खटला 1960. म्हणजे तो खटला म्हणजे प्रेसिडेन्शियल रेफरन्स होता, एक राष्ट्रपती रेफरन्स होता. तर त्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे की सर्वोच्च न्यायालयानं प्रस्ताविकेचं महत्त्व अधोरेखित केले पण घटनेचा भाग नाही असं म्हणलं आहे. बेरुवारी युनियन खटल्यामध्ये 1960मध्ये प्रस्ताविका हा घटनेचा भाग नाही असं सांगण्यात आलं आहे. हे महत्त्वाचं आहे. मग दुसरा खटला केशवानंद भारती खटला 1973. खूप महत्त्वाचा खटला आहे आणि आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठं बेंच जे आहे 13 जणांचा बेंच या न्यायमूर्ती सिकरी अध्यक्ष होते केशवानंद भारती खटल्यामध्ये. केशवानंद भारती खटला हे सगळ्यात मोठा आतापर्यंतचा खटला आहे. केशवानंद भारती खटला 1973 याच्यामध्ये काय सांगण्यात आलं की पूर्वीचा बेरुवारी युनियन खटल्यामधला मत सर्वोच्च न्यायालयानं बदलवलं, म्हणजे फेटाळलं आणि प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, बेरुवारी युनियन खटल्यामध्ये प्रस्ताविका भाग नाही म्हणलं आणि केशवानंद भारती खटल्यामध्ये प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतरचा तिसरा खटला भारतीय जीवन विमा खटला 1995. त्यामध्ये प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. काय म्हणलं, नुसता भाग नाही तर अविभाज्य भाग आहे, त्याला त्याच्या घटनेपासून याला विभाजित करता येत नाही असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, आणि घटना निर्मात्यांनीही प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचं मानलं आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं आहे. प्रस्तावनेचं महत्त्व म्हणलात तर प्रस्ताविका ही कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही. म्हणजे कायदेमंडळ म्हणजे संसद, ओके, कायदा करणारे. आणि प्रस्तावना ही न्यायप्रविष्ट नाही, म्हणजेच यातील तरतुदीचा भंग झाल्यास म्हणून तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आणि प्रस्ताविकेमध्ये दुरुस्ती करू शकता का रे,
करू शकतो ना, जर पहिली घटना दुरुस्ती झाली असेल तर दुरुस्ती करू शकतो, पण दुरुस्ती करता येते, पण ती मौलिक संरचनेला कोणताही बदल न करता प्रस्ताविकेत कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करता येते. ओके, पण 368 अंतर्गत करता येते, पण सामान्य घटना दुरुस्तीद्वारे प्रस्ताविकेमध्ये बदल करता येत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि प्रस्ताविकेचा जर तुम्हाला क्रम पण सांगितला आहे कसा येते, आणि प्रस्ताविकेमधली जी वेगवेगळ्या लोकांची मतं आपण या ठिकाणी बघू. तर अर्नेस्ट बार्कर यांनी काय म्हणलं आहे, द की नोट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणलेलं आहे. M.V. पायली यांनी सर्वोत्तम मसुदा असं म्हणलेलं आहे, जोड्याजोडामध्ये विचारू शकतात. ओके, विचारलेलं पण आहे. नानी पालखीवाला यांनी म्हणले घटनेचं ओळखपत्र. ओके, तुम्ही लक्षात ठेवू शकता, पालखीमध्ये गेले की ओळखपत्र लागते बाबा, त्याच्यानुसार म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ट्रिक्स वगैरे तयार करा. ओके, तर बिरबारी संदर्भ खटला, त्यामध्ये घटनाकर्त्याचं मन ओळखण्याची किल्ली असं बिरबारी संदर्भ खटल्यामध्ये म्हणलेलं आहे. के मुन्शी यांनी काय म्हणलं रे, राजकीय कुंडली सार्वभौम लोकशाही गणराज्याचा हॉरोस्कोप असं के मुन्शी यांनी प्रस्ताविकेला म्हणलेलं आहे. आचार्य जे.बी. कृपलानी यांनी कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्व असं कशाला म्हणलेलं आहे, तर प्रस्ताविकेला म्हणलेलं आहे. आणि पंडित ठाकूरदास भार्गव यांनी अशा प्रकारचा केला एक सर्वोत्तम मसुदा, मौल्यवान भाग, आत्मा, उत्कृष्ट गद्यकाव्य असं कोणी म्हणलेलं आहे, तर पंडित ठाकूरदास भार्गव. काय काय म्हणलं यांनी, मौल्यवान भाग म्हणलेला आहे, घटनेचा आत्मा म्हणलेला आहे, उत्कृष्ट गद्यकाव्य म्हणलेलं आहे. ओके, सर्वोत्तम मसुदा म्हणलेला आहे असं पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हणलेलं आहे. आणि A.K. अय्यर यांनी विचार व स्वप्न सरनाम्यातून व्यक्त होतात असंही त्यांनी म्हणलेलं आहे. ओके, आणि सरनाम्यातील महत्त्वाची जर तत्वांचे अर्थ जर माहिती असतील तर बेस्टच आहे. त्यातल्या त्यात सार्वभौम, त्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य या 3 शब्दाचा अर्थ तरी तुम्हाला काय रे किमान माहीत पाहिजे. गणराज्य म्हणजे काय रे, बघा आता आपण गणराज्य हा काय जरी आपली ही जी घटना आहे, जी घटना तर आपण कोणाकडून घेतलेली आहे रे, गणराज्याचं काय जो काय घटना जी आहे ते आपण इंग्लंडकडून जरी घेतलेली असली काय संसदीय शासन व्यवस्था, तरी गणराज्य हा शब्द मात्र आपण काय तिथं कुठली आहे रे, तिथं लोकशाही गणराज्य नाही तर राजेशाही गणराज्य आहे. भारतामध्ये लोकशाही गणराज्य आहे. भारतात का लोकशाही गणराज्य आहे, तर भारताचा जो राष्ट्रप्रमुख आहे म्हणजे राष्ट्रपती आहे, ते वंश परंपरेनं सत्तेवर न येता ती काय निश्चित कालावधीसाठी निवडणुकीद्वारे सत्तेवर येतात, हे लक्षात ठेवा. ब्रिटनचा राजा किंवा राणी मात्र कसे येतात, वंश परंपरेनं सत्तेवर येतात, म्हणून तेथे घटनात्मक राजाशाही आहे. भारतामध्ये मात्र काय लोकशाही गणराज्य उपलब्ध आहे. ओके, आणि बाकी जर म्हणलात तर कुठला महत्त्वाचं म्हणलं तर धर्मनिरपेक्ष. भारत हे राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, धर्मविरोधीही नाही, धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय घटना धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते, नकारात्मक काय प्रदर्शित करत नाही. मूळ पूर्वी जो घटनाकर्त्यांनी 25 ते 28 मध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्रच निर्माण करण्याचा प्रयत्न केले आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्य सर्व धर्माचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म मानत नाही, त्याला आपण धर्मनिरपेक्ष असं म्हणतो. ओके, आणि कोणत्याही धर्माचा विरोध भेदभाव पुरस्कार करत नाही. राज्य हे सर्व धर्माच्या बाबतीत तटस्थपणा व निरपेक्षपणेचे भान ठेवते. बोंबई खटल्यामध्ये 1994ला धर्मनिरपेक्षता हा मूलभूत वैशिष्ट्य असल्याचं म्हणजे बेसिक स्ट्रक्चर असल्याचं बोंबई खटला म्हणजे बोंब मारून सांगितलं असं लक्षात ठेवायचं. ओके, आणि बाळा पाटील खटल्या 2005ला राज्यसंस्थेला कोणताही धर्म नसणे हे बाळा पाटील खटल्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपल्या भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना आहे, हे मात्र लक्षात घ्या. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले भारतीय निधर्मीपणाला एक मोझॅक फ्रेम म्हणलं जातं आहे. ते का म्हणलं जातं आहे, कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने लोक स्वातंत्र्याने राहतात, कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. सामान्य माणसाला ते एकत्र आणतात, कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचं म्हणजे स्टेट रिलिजनचं स्थान नाही, हे महत्त्वाचं आहे. ओके, आणि तुम्हाला क्रम पण लक्षात ठेवायला सांगितलेला आहे. कोणकोणता क्रम कसा लक्षात ठेवायचा ते सांगितलं आहे. बाकी सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव किंवा परकीय सत्तेचं आधिपत्य नसणे आहे. आपले अंतर्गत आणि बाह्य कारभार स्वतः करण्यास मुक्त आहेत म्हणून आपण सार्वभौम आहोत. ओके, परकीय प्रदेश मिळवण्याचा, स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीला बहाल करण्याचा अधिकार आपला आहे. समाजवादी म्हणजे काय, प्रस्ताविक व्यतिरिक्त घटनेत कुठेही शब्द वापरलेले नाही, पण लक्षात ठेवा साम्यवाद आपल्या याच्यामध्ये भारतीय समाजाचं उद्दिष्ट मार्क्सवाद व गांधीवाद याचा मेळ घालण्याचा असून झुकाव गांधीवादाकडे आहे आपला. पण समाजवादी म्हणजे काय, तर साम्यवादात उत्पादनाच्या सर्व घटकाचं राष्ट्रीयकरण व खाजगी मालमत्तेस पूर्णपणे बंदी असते, म्हणून साम्यवादाऐवजी आपण काय वापरलंय, समाजवाद वापरलाय. म्हणजे भारतानं सार्वजनिक आणि खाजगीचं सहअस्तित्व करणाऱ्या लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलेला
आहे हे लक्षात घ्या. ओके, न्याय, स्वातंत्र्य, समता वगैरे जे काय आहे त्या कीवर्ड्स आहेत त्यावर काय जनरली जास्त प्रश्न येत नाहीत. पण एवढ्या गोष्टी माहीत पाहिजे. प्रस्तावनेमध्ये काय माहीत पाहिजे, 3 खटले, बीरबरीण खटला घटना भाग नाही, केशवंत भारती खटला आणि भारतीय जीवन विमा खटल्याच्यामध्ये भाग आहे असं सांगण्यात आलेलं आहे. प्रस्ताविकेबद्दलची मतं, प्रस्तावा कायदेमंडळाच्या अधिकारात स्रोत नाही व ती त्यावर प्रतिबंधही करत नाही, प्रस्तावना न्यायप्रविष्ट नाही हे महत्त्वाचं आहे. आणि प्रस्ताविकेत दुरुस्ती करता येते का, हो करता येते, पण मौलिक संरचनेला धक्का न लावता ओके 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करता येते. ओके, आणि प्रस्ताविकेमध्ये आतापर्यंत घटना दुरुस्ती किती वेळेस केले तर एकच वेळेस झालेली आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976ला काय त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झालेली आहे. प्रस्ताविका आपण कोणाकडून घेतलेली आहे म्हणजे प्रस्तावना असावी हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. ओके, बाकी आता जनतेच्या आशा आणि आकांक्षा राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत प्रतिबिंबित होतात हे तुम्हाला सांगितलेलं आहे. भारतीय समाजवादाचं उद्दिष्ट मार्क्सवाद आणि गांधी यांचा मेळ घालण्याचा असून त्याचा झोकाव गांधीवादी समाजवादाकडे आहे. नकाराविरुद्ध भारतीय संघराज्य यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवला तरी चालते. याच्या पलीकडं सहजासहजी प्रश्न येत नाही. आपण जरी समाजवादी जर म्हणलात तरी आपण 1955च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये UN ठेंबर त्यावेळेसचे अध्यक्ष होते. त्यांनी देखील काय केलं आहे, समाजवादी समाजरचनेचे तत्त्व स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळेस. पण काय एक दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण त्याचा प्रयत्न केला आहे, पण ते काय शक्य झालेलं नाही म्हणजे समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचं. ओके, पण एवढ्या गोष्टी जरी नॉर्मली लक्षात ठेवलात तरी खूप सफिशियंट आहे. वेगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही. पण तुम्हाला बेसिकली सांगतो की प्रस्ताविका आपण कुठून घेतली, अमेरिकेकडून घेतलेली आहे. आणि प्रस्ताविकेमध्ये जी काय बघा घटना दुरुस्ती झालेली आहे ती एकच झालेली आहे. ती घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. घटना दुरुस्तीबद्दलचे 3 खटले ते महत्त्वाचे ते लक्षात ठेवा. आणि जो काय क्रम आहे ते क्रमानं पहिलं न्याय येते, नंतर स्वातंत्र्य, समता, बनता जे काय आहे त्याचा क्रम असेल किंवा मग आयडियल आणि ॲस्पिरेशनचा क्रम असेल तर तो माहिती पाहिजे. आणि त्याच्यावरली कमेंट जी आहेत ती माहिती पाहिजे. आणि कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत आहे का नाही बाबा, नाही मग त्याच्यावर प्रतिबंध आणत नाही ते असेल, किंवा न्यायप्रविष्ट आहे का प्रस्ताविका त्याबद्दल असेल, किंवा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन जे आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे मांडलेलं आहे त्याबद्दल असेल. तर एवढ्या गोष्टी जर किमान तुम्हाला माहिती असतील तर प्रश्न निश्चित सुटतात, हे मात्र खरं आहे. ओके, बाकी खूप काही फापट पसारा वाढवण्यापेक्षा एवढं केलं पाहिजे. आणि कीवर्ड्समध्ये म्हणलात तर सार्वभौमत्व, गणराज्य आणि लोकशाही या 3 शब्दावर थोडंसं जास्त भर द्या. या 3 शब्दावर मात्र प्रश्न येऊ शकतो. एक वेळेस प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेटमेंटवर प्रश्न विचारलेला आहे बघा. काय विचारलं रे, स्वातंत्र्य समानतेपासून वेगळे किंवा अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येत नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येत नाही असं विधान कोणी केले असं विचारलं होतं. तर कोणी केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. ओके, तर त्याच्यानंतर प्रस्तावना भारतीय घटनेचा आत्मा म्हणतात. तर यांनी कोण म्हणलेलं आहे, असंही म्हणलेलं आहे की का का रे ठाकूरदास भार्गव यांनी म्हणलेलं आहे. त्याच्यावर पण प्रश्न आलेले आहे. आणि सर्वेमध्ये घटनाकर्त्यांनी वास्तविक उद्दिष्ट आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे असंही एक वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ओके, आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता जी काय आहे ते आपण जे प्रस्ताविकेत घेतले ते कुठून घेतलेले, फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेलं आहे. तेही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर आपली अशी एकमेव घटना आहे की सोबत सांगायचं म्हणून सांगतो आहे. तर आपली एकमेव अशी घटना आहे की आपण प्रौढ मतदानाद्वारे 1950पासून स्टार्ट केलेलं आहे. ओके, बाकी इतर जर तुम्ही विकसित स्वतःला देश मानून घेणारे जे काही वेगवेगळे देश आहेत त्यांनी मात्र महिलांना हळूहळू टप्प्याटप्प्याने काय मतदानाचा अधिकार दिला आहे. पण आपण 1950पासून सगळं प्रौढ म्हणजे 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या सर्वांनाच दिलं होतं. पण 61वी घटना दुरुस्तीनंतर मात्र आपण 18 वर्ष केलेलं आहे. बरोबर, अजूनही बघा एक स्टेट बोर्डमधील एक कुटुंब एक मत पद्धत जी कुठं आहे रे ती भूतानमध्ये आहे असं पण एकदा म्हणजे एक वेळेस त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवलात तर सफिशियंट आहे. याच्या पलीकडं तुम्हाला काही करण्याची गरज मला वाटत नाही. ओके, आणि क्रम पण लक्षात ठेवा आणि खटले आणि घटना दुरुस्ती एवढंच करा. प्रस्ताविकेला याच्या बाहेर सहजासहजी प्रश्न जाणार नाही याची शाश्वत देतो. धन्यवाद मित्रांनो. अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. माझ्या परीनं मी प्रत्येक गोष्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. ओके, जर एखाद्या वेळेस काय असं बिमार वगैरे असेल तर ते एक वेगळी गोष्ट आहे. पण आपण थोडंसं एका दिवशी 2-2 घेऊन किंवा एका दिवशी कधी जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करून मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. आणि फ्लो तुटला असेल तर मी सर्वांचं मनापासून काय क्षमा मागतो. पण इथून पुढं सहजासहजी काय गॅप पडणार नाही याची मी खात्री घेतो आणि काळजी पण घेतो. नक्कीच सर्वांनी व्यवस्थितरीत्या अभ्यास करा. वर्षभर परीक्षा पुन्हा होईल
याची शाश्वती नाही आणि होणारच नाही, बरोबर. एकच परीक्षा आहे, त्यामुळं जीव तोडून अभ्यास करा. जेणेकरून बघा, तर मी का म्हणतोय GSला जास्त महत्त्व द्या, तर GS हा जो काय प्री आणि मेन्सला आता वेगळं झालेलं नाही, तर एकत्रच झालेलं आहे. एकदा केलात तर ते मेन्सचा तुमचा 100 प्रश्न असतील आणि प्रीचे जे प्रश्न असतील तर हे एकदम कव्हर होतील. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. फक्त मराठी इंग्लिश केलात की मग बाकी गोष्टी तुमच्या इझिली कव्हर होतील. म्हणजे नंतर तुम्हाला फक्त मराठी इंग्लिश करण्याची गरज पडेल. म्हणून आत्ताच जे करताय, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, कारण आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्व महाराष्ट्राचा इतिहास राहायचा, आता भारत महाराष्ट्र दोन्हीकडे जवळपास सेम झालेला आहे. थोडाफार जर एक एन्व्हायरमेंट वगैरे काही गोष्टी सोडला तर. म्हणून ते मेन्स जाऊ द्या, पण प्रीच निघाली पाहिजे. त्यासाठी खूप जीव तोडून अभ्यास करा आणि कॉन्फिडन्स फुल ठेवा. नक्कीच यश आपल्यापर्यंत पादाक्रमण करेल याची शाश्वती मी देतो. आणि मी प्रस्तावना हा टॉपिक पूर्ण कव्हर झाला आणि बद्दल मी तुम्हाला घोषित करतो. आणि सर्वांनी पॉलिटीचा असेल किंवा सिरियसली घेऊन अभ्यास करावं, सर्वांनी ह्या शुभेच्छा देतो. धन्यवाद मित्रांनो.